चिखलवाडी हनुमान मंदिर रस्ता अपूर्ण, व्यापाऱ्यांचा संताप. खोदलेला रस्ता ठरतोय डोकेदुखी, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त. आमदार आनंदराव बोंढारकर यांनी केली पाहणी. नांदेड शहरातील चिखलवाडी ते हनुमान मंदिर या मार्गावरील रस्ता मागील 4 ते 5 महिन्यापासून खोदून ठेवला आहे. अपूर्ण कामामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना मोठी अडचणीचा सामना करावा लागत असून सततची वाहतूक कोंडी आणि उडणारी धूळ यामुळे व्यवसायावरही परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त व्यापाऱ्यांनी आमदार आनंद बोंढारकर यांच्याकडे तक्रार केली. आनंद बोंढारकर यांनी संबंधित भागाची पाहणी करत अधिकारी आणि कंत्राटदारांना तात्काळ काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. या दरम्यान लवकर रस्ता पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख अवतारसिंग पहरेदार यांनी देखील काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. सर क्या कहेंगे आज ये रास्ते का काम देखने के लिए धंधा कर रहा है? हाँ जी, अब वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। ये आज आमदार साहब यहाँ पर आए थे, बोंडारकर साहब जी रोड का मायना करे इन्होंने। चिखौली कॉर्नर से गुरुद्वारा तक लोग कितने परेशान हैं, इन्होंने आज अपने हाथों से देखा, कानों से सुना, आंखों से देखा। और आज लोग 3.5 महीने 4 महीने होने को आ रहे, कोई प्रशासक का इसका ध्यान नहीं। हमने कलेक्टर साहब को भी लेटर दिया था, पीडब्ल्यूडी के मैडम को, उनको भी, रेखा राउत को भी, और महापौर मुड़े मैडम को भी लेटर दिया, लेकिन कोई सुनवाई नहीं हुई। आज 3.5 महीने के ऊपर होली चलेगी, बैसाखी का मेला आज है, आज भी कोई उसका रोड का काम शुरू नहीं हुआ है। व्यापारी लोग परेशान हैं, धूल मट्टी से परेशान है। एक कस्टमर नहीं है, रोड पर कोई ट्रैफिक नहीं है। तो आज हम क्या करना चाहिए? सबके किराने की दुकान है, लेकिन समझ में नहीं आ रहा क्या करना चाहिए। आज बोंडारकर हमने साहब को बोले थे, उन्होंने बेचारे आज यहाँ देखे, उन्होंने 2-3 दिन में रोड चालू करने का हमको आश्वासन दिया। हमारी प्रशासक से बेनती है कि जल्द से जल्द रोड ये काम चालू करेगी। जे आहे चिखलवाडी पासून गुरुद्वाराचा मुख्य रोड असून हे आज 4 महिन्यापासून खंदून ठेवले. ट्रॅफिक येण्या जाण्याचा दुनियाचा प्रॉब्लेम होत आहे. व्यापारी परेशान आहेत, दुकानाचा भाडा निघत नाही, गिरायकाला यायला रस्ता नाही तर कुठून येईल. आम्ही पीडब्ल्यूडीला जाऊन ऍप्लिकेशन केल्या, कलेक्टर साहेबाला ऍप्लिकेशन केल्या, महापौरला ऍप्लिकेशन केल्या, कुणीच काही हस्तक्षेप करत नाही. शेवटी आम्ही आमदार बोंढारकर साहेबाकडे गेल्या, तर त्याने येऊन आम्हाला आश्वासन दिले की 1-2-3 दिवसामध्ये हे रस्त्याचं काम मी चालू करायला होतो म्हणून. आणि शासनाला आमची सगळ्या व्यापारीकडून कडकडीत विनंती आहे की याच्या रोडचं काम लवकरात लवकर करणे. आणि आता आम्ही सगळे व्यापारी मिळून एक आंदोलन छेडण्यात येईल, तीव्र आंदोलन. ते बी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आता आम्ही घरातून भाडा भरत आले, किती दिवस आम्ही सर्वसाधारण व्यापारी आहे, आम्ही होलसेल व्यापारी नाही. 4 महिन्यापासून रस्ता खंदून ठेवले. येणारा जाणाऱ्याला दुनियाचा त्रास आहे, माणूस यायला तयार नाही दुकानला, तर आम्ही धंदे काय करावं. आता 2 महिन्यानंतर पावसाळा लागते, पावसाळ्यामध्ये तर बिलकुल अजिबात आमचे गिराईक पाणी होत नाही. तर शासनाने याचा काहीतरी मार्ग काढावा, अन्यथा आमच्या किरायाची जबाबदारी घ्यावा. आमच्या 4 महिन्याचा किराया दंड म्हणून भरपाई करावं, ते नगरपालिकाचा असो किंवा पीडब्ल्यूडीचा असो. शासनाने आम्हाला पूर्ण व्यापाऱ्याला 4 महिन्याचा भाडा तरी आणून कसं तरी कुठून तरी ऍडजस्ट करून द्यावं, हे आमची विनंती आहे. आमदार साहेबांनी 3 महिन्यापासून आम्हाला लोक देते आले. आता आमदार साहेबच्या आश्वासनावर आम्ही विश्वास केला, काय होते बघू देतात. हे गुरुद्वाराचा मुख्य रस्ता आहे, जे येणेकरी यात्रू जे येतात देश विदेशातून, हे रस्ताच आहे गुरुद्वाराला जाण्यासाठी. इतकं पवित्र स्थानचा रस्ता हे 4 महिन्यापासून खंदून ठेवलेलं आहे. हे खंदून ठेवण्याची तर गरजच नव्हती. गुरुतागतीमध्ये एकदम चांगल्या प्रतीचा दर्जाचा रस्ता होता. या रस्त्यामध्ये गजाळी टाकलेली होती, फुटणं झाला. आता 4 महिन्यापासून हे इथले लोक आणि जे इथले व्यापारी लोक आहे, त्यांना इतकं त्रास आहे की घरापासून त्यांना किराया भरावा लागले. आणि हे अतिशय 3-4 महिन्यापासून प्रशासन जागा होत नाही. हे प्रत्येक जणाकडून जाऊन विनंती केलेली आहे. आता लोकप्रतिनिधी म्हणून आलेले होते बोंढारकर साहेब, त्यांना विनंती केलेली आहे. आता त्यांच्या आसावर आहे की ह्या महाराज शासनाची झोप का हे न आली, जाग ये न झाली, हे व्यापारी लोकांना प्रश्न पडलेला आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मी अवतारसिंग पहरेदार, उपजिल्हा प्रमुख दक्षिण. आज जे आपली चिखलवाडी कॉर्नर पासून जे हनुमान मंदिर चौरस्तावरची रोड आहे, तेथील खूप नागरिक त्रस्त होते. आज माझ्या वाढदिवसानिमित्त आमदार साहेब आले असता, तिथले सर्व व्यापारी वर्ग, तिथले नागरिक समस्त कमी 100-150चा जमा माझ्या घरी आला. आणि साहेबांना म्हणलं, साहेबा तुम्ही एकदा बघा
मग साहेबांनी यांना फोन लावलं BNCच्या अधिकाऱ्याला आणि त्यांना म्हणलं की भाई रोड कब चालू करने वाले आप, रोड चालू करने वाले या फिर हमने कुछ करना. साहेबांनी त्यांना बोलले, साहेबांना 2 दिवसाचा त्यांनी आश्वासन, 3ऱ्या दिवशी रोडचं काम सुरू होणार, नाही झालं तर शिवसेना पद्धतीने काय करायचं ते आम्हाला दाखवत. कुठंतरी आम्हाला असं माहीत झालं की साहेबाची गॅरंटी होती, साहेबाची गॅरंटी साहेबांनी केली, परंतु साहेबाच्या खालच्या लोकांची काय अपेक्षा आहे वाटते त्या रोडचा, वारंवार काही नाही तर काही कारण सांगून ते रोडचं काम रोखण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी करत आहे असं समजलं. आम्ही म्हणलं की जेव्हा असं झालं तर तुम्ही खंडणीचे गुन्हे त्यांच्यावर दाखल करा. आमदार साहेबांनी अशी सूचना त्यांना दिली आणि कोण काम थांबवितो मी पाहतो म्हणून मी रस्त्यावर येऊन थांबणार आणि तुम्ही रोडचं काम सुरू करा म्हणून त्या गुत्तेदाराला व वरिष्ठ अधिकाऱ्याला आमदार साहेबांनी सांगितले. व्यापाऱ्याचं बरंच नुकसान होतं, त्यांच्याकडे कस्टमर येतात. व्यापारी अक्षरशः एवढे तरसलेले होते, एवढ्या रागामध्ये होते. आमदार साहेबांना म्हणतात, साहेब तुम्ही, साहेबांना एवढ्या दिवशी तुम्ही थांबणार, फक्त 2 दिवस थांबा तुम्ही, 3ऱ्या दिवशी नाहीतर मी माझ्या शिवसैनिकाला खुली सूट देणार आहे आणि माझे शिवसैनिक समर्थ आहे कसं करायचं काय करायचं. आणि कोणी गुत्तेदाराला यामध्ये अडवणूक करणार असेल त्याला आम्ही आमच्या पद्धतीने रोखठोक जबाब देण्याची समर्थ गुरुद्वारा प्रभातातील शिवसैनिक आहे.